नमस्कार. कसे आहात सगळे? ठीक आहेत ना? आणि असायलाच पाहिजे. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता. नेहमीप्रमाणेच या चॅनलवर अजून एक चित्रकाव्य जे काल दिव्य लोकप्रभानं प्रकाशित केलेलं होतं, ते चित्रकाव्य या ठिकाणी यूट्यूबच्या चॅनलवर माझं सादर करायचं राहिलं होतं. काही अपरिहार्य कारणामुळे तेच चित्रकाव्य मी आज आपल्यासमोर सादर करतोय. अत्यंत हृदयस्पर्शी अशा प्रकारचा एक फोटो, एक चित्र मला पाहायला मिळालं. आणि या चित्रामध्ये, या फोटोमध्ये एक निष्पाप निरागस अशा प्रकारचं लेकरू उसाच्या फडातल्या, तोडून गेलेल्या उसाच्या फडातल्या पाचटात बसलेलं आहे. आणि त्या उसाच्या पाचटातून त्याची आई जनावराला वैरणीसाठी वाळलेले उसाचे वाढे गोळा करते. आणि हे लेकरू समोर पाहतंय. अत्यंत निरागस भाव चेहऱ्यावर आहेत. आपल्या मोबाईलवर हे चित्र दिसतंय. आणि म्हणून माझी प्रतिभा जागृत झाली या चित्राकडे पाहून, आणि त्या लेकराच्या मनातले भाव मी या कवितेमध्ये प्रगट केलेत. नक्कीच आवडेल तुम्हाला ही कविता. ऐकूया माझी कविता. कवितेचं शीर्षक आहे, किती आनंद वाटतो आई संगे असताना. किती आनंद वाटतो आई संगे असताना. वाळलेल्या पाचटात वाढे हुडकिते माय. वाढे म्हणजे उसाचे शेंडे. वाळलेल्या पाचटात वाढे हुडकिते माय. दावणीला बांधलेली घरी उपवासी गाय. दावणीला बांधलेली घरी उपवासी गाय. माझ्या पोटासोबतच तिला काळजी गाईची. रोज फरपट अशी रानावनात माईची. माझ्या पोटासोबतच तिला काळजी गाईची. रोज फरपट अशी रानावनात माईची. जिथे चारा दिसे तिला तिथे टेकविते मला. परी मनात छळीते साप विंचवाची बला. आईच्या मनामध्ये भीती असताना सुद्धा नाविलाजानं मला तिला अशा कचऱ्यामध्ये, अशा पाल्या पाचोळ्यामध्ये टेकावं लागायचं रोज, असं त्या लेकराच्या बालबुद्धीला वाटतंय. भरवसा देवावर मला खाली ठेवताना फाटे संसाराची चिंधी रोज रोज शिवताना. भरवसा देवावर मला खाली ठेवताना फाटे संसाराची चिंधी रोज रोज शिवताना. वाळलेल्या पाचटात वाढे हुडकिते माय. दावणीला बांधलेली घरी उपवासी गाय. कष्ट करू नये काकी सुख शोधायाचे कोठे. साप विंचवापेक्षाही विष गरिबीचे मोठे. कष्ट करू नये काकी सुख शोधायाचे कोठे. साप विंचवापेक्षाही विष गरिबीचे मोठे. वाळलेल्या पाचटात वाढे हुडकिते माय. दावणीला बांधलेली एक उपवासी गाय. दंश साप विंचवाचा हाल एकटा एकदाच करी. दंश साप विंचवाचा हाल एकदाच करी. विष गरिबीचे तिला रोज थोडे थोडे मारी. दंश साप विंचवाचा हाल एकदाच करी. विष गरिबीचे तिला रोज थोडे थोडे मारी. वाळलेल्या पाचटात वाढे हुडकिते माय. दावणीला बांधलेली घरी उपवासी गाय. आणि या शेवटच्या ओळी, सहवास मिळे तिचा रोज कामावर नेता. कधी धाप लागे तिला मला उचलून घेता. किती आनंद वाटतो आई संगे असताना. तिचा पदर धरून
कडेवर बसताना किती आनंद वाटतो आई संगे असताना. तिचा पदर धरून कडेवर बसताना वाळलेल्या पाचटात वाढे हुडकिते माय. दावणीला बांधलेली घरी उपवासी गाय. दावणीला बांधलेली घरी उपवासी गाय. धन्यवाद. नक्कीच आजचं हे चित्रकाव्य आपण शेवटपर्यंत ऐकलं असेल आणि आपल्याला भावलं असेल असा मला विश्वास आहे. अजून एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.